नवीन वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे 6 जानेवारीला. मग नक्की अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय करायला हवं, काय करू नये, गणेश भक्तांनी कुठल्या गोष्टी नक्की कराव्या, गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी काय करावे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या एकाच व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या व्हिडिओत आपण 3 उपाय बघणार आहोत. ह्या 3 पैकी जो उपाय तुम्हाला करणं शक्य असेल तो उपाय जर तुम्ही भक्तिभावाने केला तर तुमची जी काही इच्छा असेल, आकांक्षा असेल ती नक्कीच पूर्ण होईल असा शास्त्रामध्ये उल्लेख आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. पहिला उपाय म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सलग 3 दिवस गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने करणे. 21 आवर्तनं म्हणजे काय? गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा म्हणणे आणि हे अंगारकी संकष्टी चतुर्थीला सुरू करून आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी धरून पुढचे आणखीन 2 दिवस म्हणजे एकूण 3 दिवस हे करायचे आहे. संध्याकाळच्या वेळी करू शकता किंवा सकाळच्या वेळी सुद्धा करू शकता. गणपती बाप्पाजवळ दिवा लावायचा, हातपाय धुवायचे आणि अथर्वशीर्षाचे आवर्तन करायची. त्याआधी संकल्प घ्यायचा. जी काही तुमची मनोकामना असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आणि मग अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करायची. हा झाला पहिला उपाय. पण तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की आम्हाला अथर्वशीर्ष कसं म्हणतात हे माहीत नाही. मग तुम्ही दुसरा उपाय करा. काय आहे तर दुसरा उपाय संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे ते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 11 वेळा म्हटल्याने सुद्धा इच्छापूर्ती होते असे सांगण्यात आलेले आहे. संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणायला अगदी सोपं आहे आणि छोटं आहे. ह्यामध्ये गणपती बाप्पाच्या 12 नावाचा उल्लेख आहे. हे स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला संस्कृत जमत नसेल तर तुम्ही मराठीत सुद्धा म्हणू शकता. मंडळी, जो काही उपाय करणार आहात तो मात्र श्रद्धा भक्तीने करा आणि उपाय करण्याआधी संकल्प सोडा. आता संकल्प सोडायचा म्हणजे हातावर पाणी घ्यायचं, फूल घ्यायचे, अक्षता घ्यायच्या उजव्या हातावर आणि तुमचं नाव, गाव, कुल, गोत्र ह्या सगळ्यांचा उल्लेख करत तुम्ही कुठली साधना करणार आहात आणि ती कशासाठी करत आहात याचा उल्लेख करत पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचे. अशा पद्धतीने संकल्प करूनच तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. पहिला उपाय कळाला तो म्हणजे अथर्वशीर्षाची 21 आवर्तन सलग 3 दिवस करणे. दुसरा उपाय म्हणजे संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण 11 वेळा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करणे. आता तुम्ही म्हणाल हे स्तोत्र म्हणणं फार अवघड आहे बाबा, आम्हाला काही हे स्तोत्र म्हणता येणार नाही. तुम्ही काहीतरी साधा उपाय सांगा असेल तर सांगा, नाहीतर अगदी साधा सोपा उपाय म्हणजे हा तिसरा उपाय. हा उपाय कोणीही करू शकता. काय आहे उपाय? अगदी छोटासा मंत्र आहे. तो मंत्र असा आहे की ओम नमो भगवते गजानाय. मंत्र पुन्हा एकदा ओम नमो भगवते गजानाय या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून सुरुवात केल्यानंतर रोज ह्या मंत्राचा जप करायचा आहे. पण किती दिवस करायचा आहे तर सलग 8 महिने ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 वेळाच करायचा आहे. ह्या मंत्राचा जप केला असता इच्छा, आकांक्षा गणेश कृपेने पूर्ण होतात आणि आध्यात्मिक उन्नती होते असं सांगण्यात आलेले आहे. तुम्हाला ह्या मंत्राचा जप रोज करणे जमणार नसेल तर दर मंगळवारी तरी तुम्ही ह्या मंत्राचा जप करू शकता.
सलग 8 महिने मात्र करायचे आहे आणि श्रद्धा भक्तीने करायचे आहे. मंडळी, ह्या 3 पैकी कुठलाही एक उपाय करा आणि गणपती बाप्पाच्या कृपेने अनुभव घ्या. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास करायला विसरू नका. कारण अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्याने, उपवास केल्याने आणि गणपती बाप्पाची पूजा केल्याने 21 संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य मिळतं. बघा किती फायद्याचं व्रत आहे. करायचं 1 दिवस आणि 21 संकष्टी चतुर्थीचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे, अशा शास्त्रात उल्लेख आहे. इतर वेळेस तुम्ही चतुर्थीचं व्रत करत नसाल तर काही हरकत नाही, पण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत मात्र नक्की करा. जसा आपण नेहमी उपवास करतो तसाच उपवास करायचा आहे. फलाहार घ्यायचा आहे, दूध घ्यायचे आहे. तुम्ही भगर किंवा साबुदाणा खिचडी खाऊ शकता, पण प्रमाणात. त्याचबरोबर खूप तळलेले तेलकट पदार्थ खायचे नाहीत. ते आरोग्यासाठीही घातक असतात आणि ते पदार्थ खाऊन उपवास होत नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयानंतर हा उपवास सोडायचा आहे आणि उपवास सोडण्याआधी चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करायची आहे आणि मग उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना जे अन्न तुम्ही खाणार आहात ते सात्विक असावे, कांदा लसूण विरहित असावे. ह्या काही गोष्टीचं पालन करत तुम्ही तुमचा उपवास सोडवायचा आहे आणि तुमची इच्छापूर्ती करून घेणार आहात. व्यवसायात यश मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला 21 दुर्वाची जुडी अर्पण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला व्यवसायात यश मिळेल. त्याचबरोबर कर्जाची समस्या सुटेल. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला मोदक किंवा बुंदीचे लाडू नक्की अर्पण करा. संकष्टी चतुर्थीच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही प्रत्येक बुधवारी हे उपाय करू शकता. असं केल्याने तुमच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही किंवा तुमचे काही आर्थिक प्रश्न असतील तर ते प्रश्न सुटेपर्यंत दर बुधवारी आणि दर चतुर्थीला हे उपाय तुम्ही करत राहा. जर एखाद्या व्यक्तीला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन सर्व नियमासह त्याची पूजा करा. तसंच ओम गण गणपतये नमः या मंत्राचाही जप करा. असं केल्याने तुम्हाला लवकरच फायदा दिसून येईल. घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी या दिवशी श्री गणेशाला पाण्याचा अभिषेक करा आणि नंतर ते पाणी घरभर शिंपडा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते, घरात सुख समृद्धी टिकून राहते. आता अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर ह्या दिवशी तुम्हाला व्रत आणि उपवास कसा करायचा आहे ते सुद्धा जाणून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत केलं जातं आणि त्यासाठी सकाळी लवकर उठून अंघोळ झाल्यावर लाल रंगाचे कपडे घाला. त्यानंतर गणेशाची पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असेल असे बसा. त्यानंतर गणेशाची मूर्ती व्यवस्थित सजवा. पूजेत लाल फूल, तीळ, गूळ वापरा. तांब्याच्या कलशात पाणी घ्या. त्याचबरोबर नैवेद्यासाठी मोदक, लाडू, फळ आणि धूप, दीप, चंदन हे सगळं घ्या. त्यानंतर गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करा आणि गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी अर्पण करा आणि संपूर्ण पूजा झाल्यानंतर गणेशाचं ध्यान करायला विसरू नका. डोळे बंद करून बसा. मनामध्ये गणेश मूर्ती आठवा आणि त्या गणेश मूर्तीचं ध्यान करा. सगळं झाल्यावर आरतीही करा. संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतर संकष्टी व्रत कथेचा पाठ करा आणि पूजा करून आरती करून मग उपवास सोडा. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
धन्यवाद.